राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मल्हार दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। नमस्कार, माझं नाव विकास विठ्ठल गोरे. मी मेडशेंगा गावचा रहिवासी असून मी पंचायत समिती चिखली गणातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि पक्षानं मला दिलेल्या जबाबदारीचं काय बोलतो नक्की सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा व राणादाचा आभार मानतो. त्यांनी आजपर्यंत केलेल्या माझ्या कामाची पावतीच दिली अशी मी समजतो आणि माझी सर्व टीम कार्यकर्ते ही यांनी मला भरपूर सपोर्ट केला. माझी उमेदवारी फिक्स होईल म्हणून त्याने अहोरात्र प्रयत्न केला. त्यांचा बी आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीने जी माझ्यावर जबाबदारी दिली व माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांचा मी ऋणी आहे. ही निवडणूक आपण मतदारसंघात कुठल्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढवणार आहात? जिल्हा परिषदच्या शाळा असतील त्यांचा मजबूतीकरण असेल, अगर पायाभूत सुविधा, अडीअडचणी, परत शेतकऱ्यांसाठी रस्ते महत्त्वाचे असतात, त्या शेतरस्ते, पानंद रस्ते याकडे माझे प्रामुख्याने लक्ष राहील. नंतर गावातील आरोग्याच्या सेवा सुविधा असतील त्यासाठी आम्ही गावात आरोग्य उपकेंद्राची मागणी केलेली आहे, त्याचा पाठपुरावा करेन. आणि त्याच्यानंतर आपलं हे तरुणांसाठी काय करू इच्छित आपण नेमकं? रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्नच करेन आणि महिला सशक्तीकरणसाठी पुढाकार घेईन. दिव्यांग जे माझ्या पंचायत समिती गणातील दिव्यांग नागरिक असतील त्यांच्या अडीअडचणी, परत लाडक्या बहिणीच्या काय अडचणीमुळे ज्यांच्या पगारी बंद झालेत, हप्ते बंद झालेत, ती पंचायत समिती चिखली गणातील सर्व महिलांचे ग्राउंड लेवलवर जाऊन मी काम करेन. आपल्या ह्याच्या निराधार श्रावण बाळाच्या योजनेत ज्या महिला बसतील त्यांचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून त्यांना पगारी चालू करेन. काही शेतकऱ्यांच्या PM किसानच्या पगारी बंद पडलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना आखण्यात येतील का? हो, ज्या शेतकऱ्यांच्या PM किसानच्या पगारी अडकलेल्या आहेत त्यांच्या चालू करायचा प्रयत्न करेन. त्यांचा कशात कमी आहेत, कोणत्या कागदात योजनेत नाव कमी जास्त केलेलं असेल त्यामुळे अडकलेले असले त्याचा प्रयत्न करून चालू करण्याचा प्रयत्न करेन. तरुणांसाठी आपली म्हणजे भूमिका काय असणार आहे? युवकांसाठी व्यसनापासून दूर ठेवणे ही प्रमुख भूमिका राहील माझी. व्यसनात अधीन झालेले तरुण आहेत, गावोगावी भरपूर आहेत. त्यांच्यासाठी जिम, त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी अगर त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करेन. गावोगावी जिमचाही प्रस्ताव आला, त्याचे जिमचेही कामं करून देईन. शेवटी मतदारांना आपलं आव्हान काय असणार आहे? म्हणजे जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करावे हीच माझं मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे. आणि जास्तीत जास्त मतदान केल्यामुळेच चांगला उमेदवार निवडून येऊ शकतो, एवढं आव्हान मतदार बंधू भगिनींना राहील माझं. मधील काही इच्छुक उमेदवार होते का आणि त्यांची काय बंडखोरी जर झाली तर ती कशा प्रकारे आपण या ठिकाणी मतदारसंघाला सामोरे जात असताना करणार आहात? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी यांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांनी कोणीही मला विरोध केलेला नाही. 6च्या 6 गावातून मला मुख्य पाठिंबा दिलेला आहे आणि माझ्या अगोदर त्यांनी जाऊन माझा प्रचार करतील व मला निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. बंडखोरीचा इथं विषय नाही, सर्वमतोय माझं नाव जाहीर झालेलं आहे आणि राणादादाच्या आशीर्वादाने मला मतदारसंघात माझ्या पक्षात कोणाचाही विरोध नाही.